तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा। आज आपण आपले एका सबस्क्रायबर का रात्रीचा भाडा मारताना इलेलो एक भयंकर अनुभव बघणार असं। फक्त तुमका एकच विनंती असा, ही गोष्ट शेवटपर्यंत ऐका आणि तुमका याबाबत काय वाटतं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा। नमस्कार, मी शिवराज। आज मी माझ्यासोबत घडलेलो एक भयंकर प्रकार तुमका सांगणार असय। मी तेव्हा इंजिनिअरिंग कॉलेजच्या शेवटच्या वर्षात होतोय। माझ्या घरची परिस्थिती खूपच हालाकीची होती। माझे वडील रिक्षा चालवायचे आणि थोडे थोडे पैसे जमवून ते घर चालवता चालवता माझ्या शिक्षणाचा सुद्धा खर्च करायचे। माझ्या आतापर्यंतच्या शिक्षणासाठी त्यांनी खूप कष्ट करून पैसे कमावलेले होते आणि त्यांचा आता वय सुद्धा होक लागला होता। त्यामुळे त्यांच्यात दिवसभर रिक्षा चालवायची ताकद नसायची, पण तरी सुद्धा ते रिक्षा चालवायचे। कारण रिक्षा जर चालवली नाही तर घर कसं चालतला आणि माझ्या शिक्षणाचा खर्च खैसून जमतलो। पण त्यांची होणारी ती दगदग माका समाधली होती। त्यामुळे मी ठरवलंय की मी सुद्धा काहीतरी काम करतलय आणि 4 पैसे कमवतलय, म्हणजे तेवढंच माझ्या वडिलांका आधार गावात। मी तेव्हा आमच्या घराकडे राहत नाही होतंय, मी कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहायचंय। कारण आमचं घर कॉलेजपासून खूपच लांब होता आणि थैसून ये जा करणं तर शक्यच नाही होता। म्हणून माझ्या वडिलांनी माका हॉस्टेलमध्ये राहाक सांगितल्याने माझ्या आईवडिलांका खूप वाटायचा की हो पुढे जाऊन कोणतरी मोठं व्हावं आणि आमच्यासारखा एका काम करूक लागू नये। जे दिवस आपण बघितले ते आपल्या पोराच्या वाट्यात येऊ नये अशी त्यांची इच्छा होती। म्हणून त्यांनी माझ्या शिक्षणासाठी खूप तडजोड केलेली होती। तर झाला असा होता, आमची जेवणाची खानावळ हॉस्टेलच्या बाजूकच होती आणि त्या खानावळीचे जे काका होते ते सुद्धा सकाळची रिक्षा चालवायचे आणि रात्री खानावळीचं बघायचे। एक दिवशी माझ्या डोक्यात एक कल्पना येली। लहानपणापासून आमच्या घराकडे रिक्षा असल्यामुळे माका रिक्षा चालवक येत होती आणि तरी तेव्हा मी 21 वर्षांचं होतंय आणि माझा लायसन वगैरे सुद्धा काढलेला होता। म्हणून मी त्या काकांका सहज म्हणालय, काका माका पैशांची खूप गरज असा, माझी घरची परिस्थिती सुद्धा खूप हालाकीची हा। तर तुमची काय हरकत नसात तर मी तुमची रिक्षा रात्री चालवू शकते काय? तेवढीत 2-3 भाडी मारलंय तर माझ्या शिक्षणाचं पैसे सुटात आणि त्यातले काही पैसे मी तुमका सुद्धा देईन। तसं त्या काकाने थोडं विचार केल्याने तसा पण ते संध्याकाळी घराकडे यायचे आणि संध्याकाळनंतर रिक्षा घराकडेच असायची आणि ते सुद्धा लहानपणापासून हालाकीच्या परिस्थितीतच मोठे झाले होते। त्यामुळे त्यांनी माका समजून घेतल्याने आणि ते माका रिक्षा देऊक तयार झाले तेव्हा माका खूप आनंद झालो होतो। माझा दिवसभर कॉलेज असायचा आणि संध्याकाळी मी कॉलेजासून घराकडे इलय की 8 वाजता जेवण वगैरे करून मी रिक्षा घेऊन भाडी मारूक जायचंय। पहिले काही दिवस माझ्यासाठी खूप कठीण होते कारण ती जागा माझ्यासाठी तशी नवीनच होती। पण त्या काकांनी माका खूप मदत केल्याने खयचो रस्तो खय जाता, खयच्या ठिकाणी जास्त भाडी गावतील आणि रात्रीच्या वेळेक त्यांच्याकडसून किती पैसे घेऊ कये ही सगळी माहिती त्यांनी माका दिल्यानी होती। रात्रीची वेळ असल्यामुळे नेहमीपेक्षा जरा जास्तीचेच पैसे ग्राहकांकडे मागूक गावायचे आणि त्यावेळी रात्रीचे सहसा कोण रिक्षा बाहेर काढत नाही होते। त्यामुळे एकदम तुरळक प्रमाणात रिक्षा गावायचे। त्यामुळे 2-3 भाडी जरी मारली तरी माझं खूप फायदा व्हायचो। तरी मी रात्री 1-2 वाजेपर्यंत वाट बघायचंय। त्यावेळेत जी काय भाडी गावतील ती मी मारायचंय आणि परत त्या काकांकडे येऊन त्यांची रिक्षा द्यायचंय आणि हॉस्टेलवर झोपाक जायचंय। परत माका सकाळी उठान कॉलेज काव जायचं असायचा। त्यामुळे माझी सुद्धा चांगलीच दगदग व्हायची। पण आतापर्यंत माझ्या आईवडिलांनी जेवढं माझ्यासाठी त्रास काढल्याने त्यापुढे या कायत नाही होता। मी अशी रात्रीची रिक्षा चालवतोय या मी घराकडे काय कोणाक सांगूक नाही होतंय, कारण मी जर त्यांका या सांगितलंय तर त्यांका आता आवडला नसता आणि त्यांनी लगेच माका या काम सोडूक लावल्याने असता। म्हणून मी पहिल्यांदा त्यांच्या कानावर या काय घालूक नाही
तरी म्हाका आता ती रिक्षा चालवून 10-15 दिवसांपेक्षा अधिकच झाले होते आणि तेव्हा म्हाका बऱ्यापैकी रस्त्यांची माहिती सुद्धा कळाली होती. एक दिवशी मी नेहमीप्रमाणे रात्री जेवून वगैरे बाहेर पडलोय, पण त्या दिवशी म्हाका नेहमीसारखी काही भाडी गावत नाही होती. मी रात्री 8:30 बाहेर पडलो होतं आणि जवळजवळ 1-1.5 तास मी वाट बघित होतोय, पण 10 वाजले तरी म्हाका याकव काय भाडा गावला नाही होता. आणि असो प्रकार माझ्यासोबत पहिल्यांदाच घडलो होतो. इतक्या वेळेत 1-2 तरी भाडी नक्कीच गावायची, पण त्या दिवशी तसा घडला नाही होता. आणि जशी जशी रात्र व्हायची तशी भाडीसुद्धा खूप कमी व्हायची, कारण रात्रीचा कोण बाहेर फिरता. रात्री 10पर्यंत कोण गावला तर गावायचा आणि त्यानंतर पुढे मी असंच रिक्षात बसा नसायचंय. एखाद दुसरं कोण इलो तर यायचो. माका त्या दिवशी कोण गावला नाही, म्हणून मी रिक्षा घेऊन एका दुसऱ्या ठिकाणी गेलोय. तेवढ्यात माका एका रस्त्याच्या कडेक एक आजोबा दिसले आणि ते रिक्षाचीच वाट बघत होते. जशी त्यांनी माझी रिक्षा बघितल्याने तसे ते माका हात दाखवूक लागले. तशी मी रिक्षा त्यांच्याजवळ जाऊन थांबवलंय आणि त्यांका विचारूक लागलंय, काय हो आजोबा, खंय जाऊचा? तसा त्यांनी माका एका गावाचं नाव सांगितल्याने, पण ताजा गाव होता त्या खूप आतमध्ये होता आणि थंयसून 15-16 किलोमीटरच्या अंतरावर होता. आणि एवढ्या लांबचा भाडा मी आधी कधी मारूक नाही होतंय. आणि काकांनी सुद्धा माका सांगितल्याने होता की एकदम आतल्या गावाने भाडा घेऊन जाऊ नको, कारण जाताना तू जाशील पण येताना तुका एकट्याकच येऊ कया, रस्तो वगैरे नाही समजलो तर परत अडकान राहशील. म्हणून मी आपलो त्या आजोबांका म्हणालय, माफ करा आजोबा, एवढ्या लांबचा भाडा नाही जमाचा, मी नवीन असय, माका रस्ते सुद्धा नीट माहिती नाहीत. तसे ते आजोबा माका म्हणाले, पोरा असं नको म्हणा, माका आता कोण गावतला, माका माझ्या घराकडे जावचा असा. माझ्या औषधाची पिशी मी थंय विसरलय, माका ती घेवचीच लागतली आणि आता इतक्या वेळेक माका कोण गावासा वाटत नाही. तू माका थंय नेऊन सोडलं तर तुझे खूप उपकार होतील बाळा. वाटलेस मी तुका जास्तीचे पैसे देतोय, नाहीतरी माझं आता कितीशे दिवस रवल्यात आणि मी या पैशांचं काय करू. आणि औषधं नाही खालय तर माझं तसं पण जीव जातलो. आजोबांची ती वाक्य ऐकून माका सुद्धा खूप वाईट वाटला आणि ते त्यावेळी माका 3 पट पैसे देऊक तयार झाले होते. म्हणून मग मी सुद्धा म्हटलंय की आज माका याकव भाडा गावला नाही आणि ह्या मी याक भाडा मारलंय तरी माझं संपूर्ण दिवसाचो खर्च येतलो. मी पटकन आजोबांका सोडतोय आणि सरळ घराकडे झोपाक जातोय, म्हणजे उद्या माका लवकर उठान अभ्याससुद्धा करूक गावात. असं सगळं विचार करून मी आजोबांका रिक्षेत बसाक सांगितलंय. तसे ते पटकन रिक्षेत बसले आणि आमच्या दोघांचो तो रात्रीचो प्रवास सुरू झालो. तेंका ज्या गावाकडे जावचा होता त्या गावचो रस्तो माका थोडंफार माहिती होतो. जास्त वळणं वगैरे नाही होते, पण खूप आतलो गाव असल्यामुळे रस्तो मात्र खराब होतो. तरी आमका थंयसून बाहेर पडान 10-1 मिनटं झाली होती. तेवढ्यात मी वरच्या आरशात बघितलंय तर मागे बसलेल्या आजोबांचो डोळं लागलो होतो. त्यामुळे मी तेंका काय उठवक नाही. आणि वाटेत माका रस्त्यावर बोर्डासुद्धा गावत होती आणि त्या बोर्डावर मार्गसुद्धा दाखवलेलो होतो, त्यामुळे रस्तो काय चुकाचो प्रश्न नाही होतो. तरी मी 10-1 किलोमीटर अंतर पार केलं होतं. जेमतेम 5-1 किलोमीटर अंतर बाकी होता, पण त्या 5 किलोमीटरचा अंतर होता त्या एकदम खेड्या भागातला होता. त्यामुळे थंयचो रस्तो खूपच खराब होतो आणि एवढ्या रात्री खेडेगावातली लोक सहसा कोण बाहेर फिरत नाही, त्यामुळे रस्त्यावर चिटपाखरू सुद्धा नाही होता. तेवढ्यात एक भयंकर प्रकार घडलो. मी आपलं माझ्या धुंदीत रिक्षा चालवत होतोय. तेवढ्यात अचानक एक मोठा आवाज झालो आणि लहान मुलगो जोरात आरडलो आणि बाजूक जाऊन पडलो. ह्या सगळा इतका क्षणात घडला की मी कायच करूक शकले नाही. बाजूच्या अंधारासून अचानक एक लहान मुलगो धावत इलो आणि तो नेमको माझ्या रिक्षेच्या खाली गावलो. तो सगळं भयंकर प्रकार बघून माझे हातपाय थरथर कापाक लागले. मी एका लहान मुलाक उडवलं होतं. ह्यो विचार करूनच माका काय सुधरत नाही होता. मी रिक्षा जागेवरच थांबवलंय. तेवढ्यात मागे बसलेल्या आजोबांनी माझ्या खांद्यावर हात ठेवल्याने आणि ते माका म्हणाले, काय रे, काय झाला, रिक्षा कशाक थांबवलं, पोचलो काय आपण? तसं मी घाबरत घाबरत म्हणालोय, आजोबा मी लहान मुलाक उडवलंय, माझी काय चूक नाही,
तू एकदम एकदम धावत येलो. मी तेव्हा खूपच घाबरला होतोय आणि संपूर्ण घामान भिजलं होतंय. पण जेव्हा मी या सगळ्या आजोबांका सांगतोय तसे ते म्हाका पटकन म्हणाले, हय थांबा नको, पळव रिक्षा. आणि तू काय घाबरा नको, तू मुलगो नाया. एवढ्या रात्रीचो ह्या जंगलात खंयसून मुलगो येतलो. तू बघू नको थंय, तू फक्त रिक्षा चलव. त्या सगळ्या प्रकारात आजोबा सुद्धा चांगलेच घाबरले होते. मी पटकन रिक्षा त्या मुलाच्या बाजूसून काढलंय. तो मुलगो रस्त्यावरच पडलो होतो. माका अजून वाटत होता की मी त्या मुलाक हॉस्पिटलमध्ये घेऊन जातोय. ते का सहज टाकून जाणं माका योग्य वाटत नाही होता. पण आजोबांनी माका सक्त ताकीद दिल्याने की कायव झाला तरी रिक्षासून खाली उतरा नको, तू पळव रिक्षा. त्यांचं सुद्धा श्वास फुलाक लागलो होतो. म्हणून मी रिक्षा पळवलंय आणि आम्ही कसे बसे त्या गावापर्यंत येऊन पोचलो. तर एक पिंपळाचा पार होता आणि त्या पारावर काही लोक गप्पा मारत बसली होती. त्या लोकांका बघून माझ्या जीवात जिविलो. तसं मी आजोबांका विचारूक मागे वळालोय की तुमचा घर खंय आसा आणि तुमका खंय सोडूचो हा. पण जसं मी मागे वळतोय तर ते आजोबा बेशुद्ध पडले होते. कदाचित घडलेल्या प्रकारामुळे ते खूपच घाबरले आणि त्यांची औषधंसुद्धा घेतलेली नाही होती. म्हणून मग त्या पारावर बसलेल्या लोकांका मी विचारलंय की आजोबांका ओळखतास काय. ते आजोबा त्याच गावाचे असल्यामुळे ते लोक त्यांना चांगले ओळखत होते. मग त्यांनी पटकन त्यांना बाहेर काढल्याने आणि ते त्यांना घराकडे घेऊन गेले. त्या आजोबांनी माका भाडासुद्धा दिलेला नाही होता आणि त्यांची अशी अवस्था असताना मी भाडा तरी कसा मागणार. पण त्या गावची लोकं चांगली होती. त्या जमलेल्या लोकांपैकी एका माणसान माका रिक्षाचा भाडा दिल्यान. खरा तर ते आजोबा माका जास्तीचे पैसे देणार होते. पण एवढ्या सगळ्या घडल्यावर कसा कोण जास्तीचे पैसे मागीत. म्हणून त्यांनी जे काही पैसे दिल्याने ते मी घेतलंय आणि परत माझ्या घराकडे येऊक निघालंय. कारण पुढच्या दिवशी माझा कॉलेज पण होता. पण त्या सगळ्या गडबडीत मी एक गोष्ट विसरान गेलो होतोय की वाटेत येताना माझ्यासोबत एक भयंकर प्रकार घडलो होतो आणि तेव्हा मी एकटो नाही होतोय. पण आता मात्र मी एकटोच आहे आणि माका त्याच वाटेन घराकडे जाऊचा असा. ह्यो जेव्हा विचार माझ्या मनात इलो तेव्हा मी चांगलंच घाबरलोय. मी येताना एका मुलाक वाटेत उडवलं होतंय. तो मुलगो अजूनव थंयच असत काय. आणि तो अजूनव थंय असलो तर मी काय करू. माका तर कायच सुधरत नाही होता. पण घराकडे तर जाऊचा होता आणि ती एकच वाट होती. त्यामुळे माझं नाईलाज झालो. मी कसोबसो घाबरत घाबरत रिक्षा चालवत होतोय. तेवढ्यात अचानक माका कोणच्या तरी रडण्याचा आवाज येऊक लागलो. तो एकदम बारीक आवाज होतो पण माका स्पष्ट जाणवत होता की कोणतरी बाई रडता. माका पहिल्यांदा वाटला की मी घाबरल्यामुळे माका भास वगैरे होतात म्हणून मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलंय. पण तेवढ्यात माका समोरच्या रस्त्याच्या कडेक एक 4 वर्षांचो मुलगो धावताना दिसलो. आणि तो मुलगो तोच होतो ज्या मुलाक मी येताना उडवलं होतं. त्या मुलाक बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी लगेच रिक्षा जागीत थांबवलंय. तसं तो मुलगो पळत पळत समोरच्या अंधारात नाहीसो झालो. मी 2-3 मिनटं वाट बघितलंय पण तो मुलगो काय माका परत दिसलो नाही. मग परत हिम्मत करून मी रिक्षा चालू केलंय आणि हळूहळू पुढे जाऊक लागलंय. पण जसं मी थैसून पुढे जातोय तेवढ्यात माका रस्त्याच्या मधोमध एक बाई बसलेली दिसली आणि ती मोठमोठ्यान रडत होती. आणि त्या भयंकर शांततेत तिचा आवाज माझ्या कानी पडत होतो. मी तिच्यापासून बरोच लांब होतोय तरी देखील तिचा तो आवाज माझ्यापर्यंत पोचत होतो. तिच्या मांडीवर तो 4 वर्षांचा मुलगा होतो आणि ती बाई त्याच्या डोक्यावरून हात फिरवत मोठमोठ्यान रडत होती. त्या बाईचं अजून लक्ष माझ्याकडे पडलं नाही होतं. ती बाई खालीच बघत होती. मी त्या बाईक बघून पटकन रिक्षा बंदच केलंय. कारण माझ्या रिक्षेचा आवाज ऐकान तिने जर माझ्याकडे बघितल्या तर माझा काय खरा नाही होता. ह्या भीतीन मी रिक्षाच बंद केलंय आणि रिक्षाची लाईटसुद्धा काढून टाकलंय. पण जशी मी लाईट बंद करतोय तसे त्या बाईचे आणि त्या बाळाचे डोळे चमकाक लागले. त्या सगळा भयंकर रूप बघून माका कळून चुकला की ही भुताटकीच असा. आता काय करू ताच माका समजत नाही होता. रिक्षा चालू केलंय तर रिक्षेचा आवाज तिका ऐकक जातलो आणि ती माझ्याकडे येतली. मी हय थांबान काय करू. पण मी काय करतोय
त्याच आधी ती बाई उठली आणि तिने आपल्या पोराक उचलल्यान आणि तिचं लक्ष माझ्यावर पडलं आणि ती माझ्या दिशेनंच हळूहळू चलाक लागली. जसं म्हाका दिसला की ती माझ्या दिशेन येता तशी माझ्या काळजाचे ठोके वाढाक लागले. मी पटकन रिक्षा चालू केलं. तशी माझ्या रिक्षेची लाईट त्या बाईवर पडली आणि त्या बाईचा जा काय माका भयंकर रूप दिसला त्या रूप बघून माझे हातपाय थंडच पडले. तिच्या हातातला जो मूल होता ता कदाचित मेला असावा, कारण तो कायच हालचाल करत नाही होता. आणि ती जी बाई होती त्या बाईचा संपूर्ण डोक्या एकदम चिरडून गेला होता, जसा की एखादी गाडी तिच्या डोक्यावरसून गेली असावी. तिचं ता विद्रूप रूप माझ्या डोळ्यांनी बघवत नाही होता. तशी ती बाई मोठ्या नाराडली आणि माझ्या दिशेने धावत येऊक लागली. तेव्हा तर माका कळून चुकला की आता माझं काय खरा नाही, मी संपलंय. ही बाई माका मारून टाकतली. मी तर आशाच सोडून दिलं होतं. पण तेवढ्यात माझो फोन वाजलो. जसा त्या गायत्री मंत्र वाजला तशी ती समोरसून धावणारी बाई अचानक दिसेनाशी झाली. माझो फोन अजून वाजत होतो. मी तेव्हा इतकं घाबरलं होतं की माका फोन उचलूक सुद्धा सुधारला नाही. त्या गायत्री मंत्र तसाच वाजत होता. जशी ती बाई दिसेनाशी झाली तसं मी अजिबात वेळ न घालवता रिक्षा मागे फिरवलंय आणि जीव घेऊन त्यांना पळालंय. माका एक गोष्ट समजली होती की हयसून अजून पुढे गेलंय तर ती बाई माका परत गावतली. त्यापेक्षा आपण परत मागे जाऊया आणि सकाळ होईपर्यंत त्याच गावात थांबाया. माझ्या अजूनही जीवात जीव नाही होतो. मी रिक्षा वेगान पळवत होतोय. जसं मी त्या गावाजवळ येऊन पोचलोय तेवढ्यात माका वाटेत 3-4 माणसं गावली. त्या माणसांक बघून मी अजूनच घाबरलोय. पण ती माणसं त्याच गावातली होती. त्यांनी माका थांबवल्याने आणि सांगितल्याने की त्याच आजोबांनी आमका तुका शोधूक पाठवल्याने. मग ती माणसा माका घेऊन परत गावाकडे गेली आणि त्या आजोबांच्या घराकडे नेऊन सोडल्याने त्या आजोबांक शुद्ध इली होती. तेव्हा ते आजोबा माका म्हणाले, पोरा तू माका सोडूक म्हणून इलं. तुझ्या जागी दुसरं तिसरं असतो तर इथपर्यंत इलो नसतो. जेव्हा आपण येत होतो तेव्हा तू एका लहान बाळाक उडवलं. त्याच वेळेक माका ती बाई दिसली होती. ती रस्त्याच्या कडेक उभी राहून आमकाच बघत होती आणि त्या बाईक बघता क्षणी मी ओळखलंय की ही बाई नाया, ही भुताटकी आ. म्हणून मी तुका थैसून पळाक सांगितलंय. पण तेव्हा मी त्या सगळ्या तुका सांगूक नाही कारण तू घाबरशील. पण त्या बाईचं रूप इतका भयंकर होता की मीच स्वतःक सावरूक शकलंय नाही. मी माझी शुद्ध चरपून बसलंय. जेव्हा माका जाग येली तेव्हा माका समजला की तू परत घराकडे जाऊक निघालं आणि तू त्याच वाटेन जायत होतं. म्हणून मी यांका सांगितलंय की तुम्ही लगेच त्याच्या मागसून जावा. तू वाटेत तुमका नक्की गावतलो. मी जर शुद्धीत असतंय तर मी तुका कधीच एकट्याक ह्या रस्त्यान पाठवले नसतंय, कारण माका माहिती होता की ती बाई थंय तुझी वाट बघता. त्या आजोबांची ती गोष्ट ऐकान माझ्या तर काळजात एकदम धस्सत झाला. मी अक्षरशः मरणाच्या दारासून परत मागे इलं होतंय आणि ह्या सगळा एका फोनमुळे झाला. माझं नशीब चांगला की मी माझ्या फोनची रिंगटोन गायत्री मंत्र ठेवलं होतंय आणि जसा ता थंय वाजला तशी ती भुताटकी थैसून नाहीशी झाली आणि मी तिच्या तावडीसून सुटलोय. नाहीतर माझा काय करा नाही होता. मी ती संपूर्ण रात्र त्या आजोबांच्याच घराकडे काढलंय आणि जशी पहाट झाली तसं मी आजोबांचं निरोप घेतलंय आणि सुखरूप मी माझ्या हॉस्टेलवर येऊन पोचलोय. ज्यांची ती रिक्षा होती ते काका खूपच काळजीत होते, कारण मी रात्री 2 वाजसर परत यायचंय. पण त्या दिवशी मी इलय नाही होतंय म्हणून ते जरा घाबरले होते. जेव्हा मी ही सगळी गोष्ट त्यांना सांगितलंय तेव्हा ते सुद्धा चांगलेच आदरून गेले. मग त्यानंतर मी हॉस्टेलवर गेलोय, अंघोळ वगैरे केलंय आणि तेव्हा सहजच मी फोन माझ्या हातात घेतलंय. तेव्हा माका तो रात्री इलेलो मिस कॉल दिसलो. तसं मी म्हणालोय एवढ्या रात्री माका कोणी फोन केलो आणि तो नंबरसुद्धा माझ्या काही ओळखीचो नाही होतो. म्हणून मी सहजच सकाळी परत त्याच्यावर फोन लावून बघितलंय. जसं मी त्याका फोन लावतोय तसा माका पुढसून ऐका केला, आप जिस एयरटेल नंबर पर कॉल कर रहे हैं वह नंबर की सेवाएं अभी सक्रिय नहीं है. मंडळी
आज पुरता एवढाच. तुमका ही गोष्ट कशी वाटली आणि तुमका या गोष्टीबद्दल काय वाटता की तो तेका रात्री इलेलो फोन कोणी चुकान केल्यान की तो एक चमत्कार होतो, ह्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जरी गोष्ट आवडली असत तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक शेअर करूक विसरा नको. आणि तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब तर केला असालच, चुकान जर कोणचा रावला असात तर लगेच सबस्क्राईब करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया अशीच एक आगळी वेगळी आणि भयंकर गोष्ट घेऊन रविवारी ठीक रात्री 10:30 वाजता.